धाराशिवकरांना कधी वाटलं नसेल आपले ओमराजे हे पक्ष सोडून जातील. आता हे ओमराजेंचं पहिले भाषण आहे का? उद्धव साहेबांनी मला एकदा आमदार आणि दोनदा खासदार केलं, माझा पक्ष फुटला. तिकडे गेलो तर 100 कोटी रुपये द्यायला तयार होते मला, त्याच्यावर लात मारली. तिकडे गेलो तर सत्तेत बसत होतो, त्याच्यावर लात मारली. तिकडे गेलो तर पद मिळत होतं, त्याच्यावर लात मारली. इमानदारीनं का म्हटलं, कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबाचं नाव कुठं खाली गेलं नाही पाहिजे, कुठं डाग लागला नाही पाहिजे, या भावनेतनं लढतोय. धाराशिवकरांना कधी वाटलं नसेल आपले ओमराजे पक्ष सोडून जातील, परंतु ते वेगळंच काहीतरी घडलंय. ओमराजे सांगत असायचे, मला 100 कोटी दिले, मला स्वप्न दाखवले, मी ठाकरेंचा एक कट्टर मावळा आहे, मला ठाकरेंनी भरपूर दिलं, मी त्यांना सोडून जाणार नाही. अशा अनेक त्यांनी थापा जोडल्या होत्या. त्यांच्यासोबत आज हे 6 शिकार खासदारांची झाले आहे. ते म्हणजे शिंदे सेनामध्ये हे सर्व खासदार फुटून गेले आहेत अशी महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू आहे. तर मित्रांनो, ओमराजे निंबाळकर हे देखील फुटू शकतात, ही एक महाराष्ट्रामध्ये शोकांतिका पसरली आहे. एक रात्रीत हिरो झालेले ओमराजे निंबाळकर तुम्हाला आठवतात का? पावसामध्ये ते भिजलेले ओमराजे निंबाळकर हे मात्र सोशल मीडियावरती एक काळ हिरो बनले होते आणि चांगलेच ते धाराशिवमध्ये फेमस देखील आहेत. ते चांगल्या मताने निवडून देखील येतात आणि ते जनतेचे लाडके आहेत अशी चर्चा आणि आपण सोशल मीडियावरती त्यांचे व्हिडिओ पाहत आलो असतील. परंतु ठाकरेंना त्यांनी जेव्हा सोडचिठ्ठी दिली अशा बातम्या आल्या, तेव्हा मात्र ओमराजे निंबाळकर सोडून जाऊ नका, त्यांचे पुतळे जाळले गेले, एक गद्दार म्हणून देखील त्यांच्यावरती ठपका लागलाय अशी चर्चा ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात होऊ लागले. ओमराजे निंबाळकर हे पुन्हा निवडून येतील की नाही अशीच गॅरंटी वाटू लागलाय, कारण सोशल मीडियावरतीच हे तुफान वादळ त्यांच्या विरोधात आलं आहे. तर मित्रांनो, विचार करा सोशल मीडियावरची पॉवर काय आहे. आणि तेच ओमराजे निंबाळकर सांगत होते की मी एकनिष्ठ आहे आणि कधी केव्हा कुठल्या नेत्याला फेरा येईल हे काय सांगता येत नाही. फक्त राजकारणामध्ये भूलथापा असतात हे मात्र सिद्ध झालंय. मी ठाकरेंचा कार्यकर्ता, ठाकरेंनी मला भरभरून दिलं, हे फक्त तोंडाच्या वापा होत्या हे मात्र नक्की सिद्ध झालंय. कार्यकर्त्यांचा विश्वास मात्र आपल्या नेत्यावर बसत नाही. नेमकं मतदान करायचं तरी कोणाला, आणि जनतेने विश्वास ठेवून त्यांना मतदान केलं आणि तेच मात्र फुटून गेले. आता हे 6 खासदार शिंदे सेनेमध्ये सामील झाले आहेत. परंतु ओमराजे निंबाळकर अशा व्यक्तीचा जर फुटून प्रवेश होत असेल तर महाराष्ट्रामध्ये नेमकं चाललंय काय हाच प्रश्न मतदारांना पडलाय. तर मित्रांनो, तुमचं याच्यावरती काय पर्सनल मत आहे कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला नक्की कळवा.